नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर जर्नी टू बिकम द इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल अँड शो आवर इन प्रोफेशनल इम्पॅक्ट ऑन द करिअर ग्रोथ. आजचा टॉपिक फक्त इंडस्ट्री रेडी होण्यासाठी नाही, तर एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या या टॉपिक मध्ये आपण काही मुद्दे पर्सनल लाईफ मधले पण बघणार आहोत आणि काही मुद्दे प्रोफेशनल लाईफ मधले सुद्धा बघणार आहोत. आता हा इतका महत्वाचा टॉपिक काय आहे, वर्क प्लेस एथिक्स, तर मी तुम्हाला एकच वाक्य सांगेन जे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. एक खोटं बोललं की ते लपवण्यासाठी दुसरं, दुसऱ्यासाठी तिसरं, तिसऱ्यासाठी चौथं, आणि मग असे 100 किंवा 1000 सुद्धा खोटे बोलले जातात. आणि याचा जो तुम्ही न ऐकलेला भाग असेल, कदाचित असं मला वाटतं तुम्ही नसेल ऐकलं ही गोष्ट, तर जे आपण खोटं बोललेलो असतो ना, ते लक्षात ठेवावं लागतं. इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, पण इथनं पुढचं असं आहे की ते लक्षात ठेवायला लागल्यामुळं आपल्या ब्रेनला एक नवीन टास्क मिळतं की मी लास्ट टाइम ह्या माणसासोबत जे काही खोटं बोललो होतो ते लक्षात ठेव, मी लास्ट टाइम त्या माणसासोबत जे काही खोटं बोललो होतो ते लक्षात ठेव. पण तेच जर आपण खरं बोललो असतो तर आपल्याला लक्षात ठेवावं लागतं का? काहीही लक्षात ठेवावं लागणार नाही. म्हणजे आपल्या ब्रेनला काही काम आहे का? मग जे त्याचं मेन काम आहे, प्रोसेस करणं, इन्फॉर्मेशन प्रोसेस करणं, त्यावरती तो भर देऊ शकतो. त्याला स्टोरेज करावं लागत नाही. आणि स्टोरेज करावं लागत नाही म्हणजे स्ट्रेस येत नाही. आता 2 माणसांसोबत आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी खोटं बोललेल्या आहेत. कदाचित उद्या ते दोघं समोरासमोर असतील आणि आपण त्यांना भेटायला जाऊ, तेव्हा आपल्याला टेन्शन येतं, घामच फुटतो डायरेक्ट. अरे बापरे, हे दोघं एकत्र, आता काय करायचं? आता आपण काय खोटं बोलायचं आणि कशा पद्धतीने मागं जे काही खोटे बोलले होते आपण, ते जे काही खोटं आपण बोललेलं आहे ते आपण कशा पद्धतीनं सांभाळून घ्यायचं आता, असा फार मोठा प्रश्न पडतो. आणि मग घाम फुटतो आणि मग स्ट्रेस वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं आणि अल्टिमेटली एक दिवस झटका सुद्धा येतो, हार्ट अटॅक ज्याला म्हणतात ना, तो सुद्धा येतो. मग बघा, एक खोटं हार्ट अटॅक साठी सुद्धा कारणीभूत आहे. मग अशाच पद्धतीनं आपण, आपल्याला लहानपणापासून आपल्या शाळेमध्ये पण शिकवण्यात आलेलं आहे की आपल्याला जर चांगलं, सुखी, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर आपण नेहमी खरे बोलावे. सत्यमेव जयते असं सांगितलेलं आहे, बरोबर आहे? आणि हेच आपल्याला आपल्या वर्कप्लेस मध्ये सुद्धा फॉलो करायचं आहे. कदाचित आपल्या ज्या पर्सनल लाईफ मधल्या सिच्युएशन्स असतात त्यामध्ये आपण एखादी गोष्ट मॅनेज करायचा प्रयत्न केला समजा, तर त्याचा फार फार तर आपल्या लाईफ वरती इम्पॅक्ट पडू शकतो, आपल्या घरच्यांच्या लाईफ वरती इम्पॅक्ट पडू शकतो, आपल्या रिलेटिव्हच्या लाईफ वरती इम्पॅक्ट पडू शकतो. तर इम्पॅक्ट थोडा लिमिटेड आहे. पण जर 1% सुद्धा आपण खोटं आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये बोललो, एखादी गोष्ट मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला, तर यू कांट इमॅजिन हाऊ ड्रास्टिक इम्पॅक्ट इट कुड हॅव. सपोज तुमच्या एका मिसकम्युनिकेशन मुळे किंवा एका मॅनिप्युलेशन मुळे एखादी केमिकल रिॲक्शन, जी रन अवे रिॲक्शन म्हणतात, म्हणजे ती क्विकली एक्सप्लोड होऊ शकते, अशी एखादी रिॲक्शन चुकून हातातून निघून गेली, तुम्ही फक्त एक खोटं बोललात की नाही
तो टेम्परेचर गेज आहे ना, तो मी स्वतः कॅलिब्रेट करून घेतलेला आहे आणि तुम्ही केलेला नव्हता तो कॅलिब्रेट. तुम्ही काय म्हटलात की हा ठीकच आहे, कॅलिब्रेटेडच असतोय. अशा आपण काय पहिल्यांदा रिएक्शन घेतोय? अशा आपण भरपूर रिएक्शन घेतल्यात. आता जर मी सांगितलं ते कॅलिब्रेटेड नाहीये, तर ते पुन्हा मला डबल काम लागणार, शिव्या खायला लागणार त्या वेगळ्या. त्याच्यापेक्षा काय करतो, हा तो झालाय कॅलिब्रेट म्हणून सांगून टाकतो. आणि बाय चान्स जर तो त्या दिवशी चुकला टेम्परेचर इंडिकेटर आणि रिएक्शन आउट ऑफ कंट्रोल गेली, तर काय होऊ शकतं बघू शकता. कशा लेवलला जाऊन आपलं एक खोटं किंवा आपलं एक मॅनिप्युलेशन आपल्याला कॉस्ट पडू शकते, काय लेवलची कॉस्ट आपल्याला पडू शकते हे तुम्ही बघू शकता. म्हणून आपण आजच्या सेशन मध्ये वर्क प्लेस एथिक्स या टॉपिकवर बोलणार आहे. ओके, what all things we will cover in today's session? इंटिग्रिटी इन डेटा रिपोर्टिंग. जसं आता आपण म्हटलं, नाही सर चुकलं असेल ते बहुतेक मला कन्फर्म करावं लागेल की तो गेज कॅलिब्रेटेड आहे की नाहीये, तो इंडिकेटर कॅलिब्रेटेड आहे की नाहीये, मला कन्फर्म करावं लागेल. आणि जर कन्फर्म असेल की तो कॅलिब्रेटेड नाहीये, तर त्या ठिकाणी ते सांगता आलं पाहिजे. म्हणून म्हटलंय इंटिग्रिटी इन डेटा रिपोर्टिंग, रिस्पेक्टिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आज तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एंटर कराल, तुम्हाला घरातलं जे काही पॉलिटिक्स असतं ते माहिती आहे, जे आपल्या राजनेत्यांचं पॉलिटिक्स असतं ते सुद्धा माहिती आहे, आणि इंडस्ट्रीमध्ये एक वेगळ्या लेवलचं पॉलिटिक्स असतं. याला पॉलिटिक्स नाही म्हणता येणार, ह्याला कॉम्पिटिशन म्हणता येईल. मग कॉम्पिटिशन जर ते एथिकल असेल, पॉझिटिव्ह असेल, तर त्यातून मिळणारे रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह आणि एथिकल असतात. पण जर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण एथिक्स नाही फॉलो केले, जर आपण नीती नियमानुसार कॉम्पिटिशन नाही केलं, तर कदाचित आपण एखादी रेस जिंकू सुद्धा, पण पुढच्या वेळी आपण हारणार हे निश्चित असणार आहे. म्हणून नेहमी आपल्याला रिस्पेक्टिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हे महत्वाचं आहे. एखादा प्रोजेक्ट मध्ये मी फक्त एकच दिवस काम केलेलं आहे, तर मी जाऊन असं नाही सांगायचं की नाही मी पूर्ण प्रोजेक्ट मध्ये मी कामाला होतो, पूर्ण प्रोजेक्ट सक्सेस माझ्यामुळे आहे म्हणून. हे सांगायचं नाहीये आपल्याला. आपल्याला सांगता आलं पाहिजे की पूर्ण टीमचं याच्यामध्ये काम आहे. ही जे काही तुम्हाला दिसतोय हा प्रोजेक्ट, हे ह्या पर्टिक्युलर 2 ते 4 माणसांनी केलेल्या कष्टाचं फळ आहे, हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियालिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या आयुष्यामध्ये पण मी एकदा हा अनुभव घेतलेला आहे. तसा माझ्या स्वभावानुसार मी कुठल्याही गोष्टी कोणाला सांगत नाही. ज्या काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात किंवा काही असो, माझ्या लाईफमध्ये काय घडतंय हे सहसा मी कुणाला सांगत नाही. पण एके दिवशी माझे मॅनेजर, आमची काहीतरी चर्चा झाली होती, आणि बाय चान्स चुकून ती गोष्ट मी माझ्या एका मित्राला बोलून गेलो. आणि 2 ते 3 दिवसानंतर तो मित्र आणि मॅनेजर सर आमचे जेव्हा भेटले, तेव्हा माझ्या मित्रानं त्यांना ती गोष्ट कन्फर्म केली. माझ्या सरांनी मला फार त्या दिवशी ओरडले होते. ते असे मला कधी एखादं काम राहिलं, एखादी डेडलाईन मिस झाली तर ओरडले नव्हते, पण त्या दिवशी ते मला ओरडले होते. त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की विश्वास, ट्रस्ट डेव्हलप होण्यासाठी फार वेळ लागतो नितीन, पण तो तुटण्यासाठी एक क्षण आणि एक इन्सिडेंट सुद्धा पुरेसा असतो. म्हणून आपल्याला कॉन्फिडेन्शियालिटी सुद्धा मेंटेन ठेवायची, पण ती कशा पद्धतीने ठेवायची, काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स, हे पण आपण बघणार आहोत. आणि अवॉइडिंग शॉर्टकट्स. एक 10 वर्षापूर्वी असेल किंवा आता सुद्धा असेल, आय डोंट नो,
मच अबाउट दॅट. एक नवीन ट्रेंड आला होता बॉडी बिल्डिंगचा, आणि त्याच्यामध्ये प्रॉपर जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करून बॉडी डेव्हलप करण्यापेक्षा काही औषधं घेऊन बॉडी डेव्हलप करण्यावर जास्त भर दिला जात होता युथ कडून. हा शॉर्टकट होता, याच्यामध्ये जास्त कष्ट करावे नव्हते लागत. आज जिम करायचं म्हटलं तर जिम मध्ये जाऊन आल्यानंतर पूर्ण अंग दुखतं आपलं, बरोबर आहे ना, म्हणजे कष्ट आहेत तिथं. पण हे कष्ट न घेता काही औषधं घेऊन बॉडी बिल्डिंग करता येते, असा एक ट्रेंड निघाला होता. पण त्याचे साईड इफेक्ट्स नंतर दिसले, आणि त्या गोष्टीकडे मग युथने इग्नोर करायला सुरुवात केली आणि जिम वरती फोकस करायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं शॉर्टकट्स काय आपल्याला, हाऊ दिस शॉर्टकट्स कॅन कॉस्ट अस, यू कॅन जस्ट इमॅजिन. म्हणून आपण शॉर्टकट्स कधीच फॉलो करायचे नाहीयेत. एक डिसिप्लिन, एक स्ट्रक्चर्ड वे नेहमी आपल्या समोर असतो, तोच आपण फॉलो करायचो. ओके, मग आज आपण या सगळ्या गोष्टी इन डिटेल बघणार आहोत. आता वर्कप्लेस एथिक्स, वर्कप्लेस एथिक्सला ग्रेटेस्ट करिअर असेट असं सुद्धा म्हटलं जातं. मग वर्कप्लेस एथिक्स याचा काय इम्पॉर्टन्स आहे, काय फायदा आहे, आणि का हे फॉलो करणं गरजेचं आहे, एथिकली काम करणं का गरजेचं आहे. तर तुम्ही पहिलंच वाक्य बघू शकता स्लाइडवरचं, स्किल्स गेट यू हायर्ड. म्हणजे तुमच्या टेक्निकल स्किल असतील, सॉफ्ट स्किल असतील, त्याच्या बेसिसवर तुम्हाला जॉब मिळू शकतो. एथिक्स कीप यू एम्प्लॉईड, प्रमोटेड अँड ट्रस्टेड. याचा अर्थ मी तुम्हाला एका एक्झाम्पलने समजून सांग. आज तुम्ही टेक्निकली साऊंड आहात, बरोबर, तुम्ही सॉफ्ट स्किल सुद्धा गेन करण्याचा प्रयत्न करत आहात या प्रोग्राम थ्रू, आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्ही एखादी गोष्ट सरांनी विचारली, फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लायंट सोबत कम्युनिकेट एफिशियंटली करू शकता का, काही एखादा एक्झाम्पल तुमच्याकडे आहे का, एखादा तुम्ही मॉक ड्रिल वगैरे केलेला आहे का, कुठे एखादा तुम्ही प्रयत्न केलेला आहे का असा. आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं हो केलेला आहे, तर ते काय, त्यांना काय वाटणार, काय स्टुडंट आहे, एकदम ब्रिलियंट आहे. म्हणजे कॉलेज लाईफ मध्येच यानं काय केलंय, तर क्लायंट सोबत कसं बोललं पाहिजे ह्याचा त्यानं अभ्यास केलेला आहे, आणि ते डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे त्यानं. बरं, आणि बोलण्यातनं पण तसं दिसतोय छान, पण आयुष्यात तुम्ही क्लायंट सोबत कधीच बोललेला नसता, बरोबर आहे. तुमच्या स्किल सेट वरती तुम्हाला नोकरी मिळाली, ओके, ट्रेनिंग वगैरे सगळं कंप्लीट होऊन 7-8 महिने झाले तुम्ही जॉब करताय आज, सॉरी 9व्या महिन्यामध्ये तुमचा एक सिनियर कलिग आहे, तो अचानक सुट्टीवर निघून गेला आणि क्लायंट सोबत बोलण्याची जबाबदारी तुमच्यावर आली, आणि तुम्ही फर्स्ट टाइम क्लायंट सोबत बोलताना मिस्टेक केली आणि त्या क्लायंटनं प्रोजेक्ट ड्रॉप केला किंवा तुमची कंप्लेंट केली. तुमचा जॉब राहील का हो? तुम्हाला प्रमोशन मिळेल? म्हणून आपण जी गोष्ट शिकलेलो आहोत, आपण जी गोष्ट ऍक्च्युअली आपल्या हातांनी केलेली आहे, किंवा आपल्याला ज्या गोष्टीचा खरंच एक्सपिरियन्स आहे, तीच गोष्ट नेहमी आपण आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगायची असते. एखादी गोष्ट नसेल केली तर नाही केलेली, बट येस, आय एम अ क्विक लर्नर अँड आय कॅन अक्वायर धिस स्किल ॲज सून ॲज पॉसिबल. सांगता आलं पाहिजे. हे बेसिक्स आहेत एथिक्सचे, आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता, इंजिनिअरिंग, IT, फार्मसी, कॉमर्स, सिनियर सायन्स, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा.
फक्त टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स महत्वाचे नसतात, तर हे टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स एथिकली वापरणं हे गरजेचं असतं. आणि असेच एम्प्लॉईज फास्ट ग्रो करतात. कदाचित तुम्हाला एखादा एम्प्लॉई असा पण दिसेल तुमच्या करिअरमध्ये, करिअर जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा, की अरे यार हा काय नुसता टाइमपासच करतोय आणि हा काय काम पूर्ण करत पण नाहीये आणि प्रमोशन मात्र याला सारखं मिळतंय. थोडस आध्यात्मिक होईल, पण तो त्याच्या नशिबानं खातोय म्हणायचं. कारण बिना कष्ट करता काहीही मिळत नाही, आणि जर ते मिळत असेल एखाद्याला तर ते टिकणारं नाहीये, ते शाश्वत नाहीये, एवढं नक्की लक्षात ठेवायचं. म्हणून आपण आपले कष्ट प्रामाणिकपणे करत राहणे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. लहानपणी आपण वुडकटरची गोष्ट शिकलेलो आहोत, लाकूड तोडायची, बरोबर ना? त्याच्यामुळे एखाद्याला जर का सक्सेस मिळत असेल फास्ट, आणि जर त्याला आपण बघतोय की तो त्या लेवलचं काम सुद्धा करत नाहीये, तर त्याच्यावरती फोकस करण्यापेक्षा आपल्या कष्टावरती आपण फोकस करायचंय. त्याला मिळतंय ना, मिळू दे, त्याच्या नशिबानं त्याला मिळतंय, इट्स ओके. आणि तो कदाचित करत पण असेल कष्ट, आपल्याला दाखवत नसेल तो. झाकली मूठ 1.25 लाखाची, अशी पण आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, बरोबर आहे? झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण नाही सांगायची कुणाला, आपण जे काही कष्ट करतोय ते नाही सांगायचे, असं पण त्याचं मत असू शकतं, बरोबर आहे ना? तुम्हाला पूर्ण पूर्ण माहिती थोडीच आहे त्याच्याबद्दल. म्हणून नेहमी आपल्या कष्टावरती विश्वास ठेवायचा आणि प्रामाणिकपणे काम करायचं आहे. यालाच म्हणतात वर्कप्लेस एथिक्स. Research consistently shows that trust is a single most critical factor in leadership effectiveness and career advancement across all industries. सगळ्यात महत्वाचं काही असेल आपल्या लाईफमध्ये तर तो आहे विश्वास. पानिपतच्या युद्धात मेला असं म्हणू नका. विश्वास फार महत्वाचा असतो. तुमच्या वडिलांना तुम्ही विचारू शकता की तुम्ही तुमची बाईक सर्व्हिसिंगसाठी कुणाकडे देता. असेच रॅन्डम कुणाच्याही दुकानात ते सर्व्हिसिंगसाठी देत नाहीत कधी. जो त्यांच्या ओळखीचा आहे, ज्याच्याबद्दल त्यांना माहिती आहे, ज्याच्यावर त्यांना विश्वास आहे, अशा ठिकाणीच ते त्यांची गाडी सर्व्हिसिंगसाठी देतात. लांब कशाला जायचं? डॉक्टरांचं उदाहरण आहे. कुणीही रॅन्डम डॉक्टरकडे तुम्ही जाल का कधी? नाही जाणार. हेल्थचा प्रश्न आहे ना. विश्वास जोपर्यंत तो एखाद्या डॉक्टर वरती बसत नाही तोपर्यंत आपण तिथं त्या डॉक्टरकडे जात नसतो. म्हणून ट्रस्ट इज अ सिंगल मोस्ट क्रिटिकल फॅक्टर इन लिडरशिप इफेक्टिव्हनेस. आपल्या लाईफमध्ये हा ट्रस्ट हा सगळ्यात क्रिटिकल फॅक्टर आहे. मग तुम्ही लिडरशिप रोलमध्ये असा, टीम मेंबर असा, किंवा आणि काही असा. ओके. The 3 core pillars of workplace ethics. First one, honesty. Second, respect. And third one is accountability. आता ऑनेस्टी म्हणजे नेमकं काय? ऑनेस्टी म्हणजे नेमकं काय? ऑनेस्टी म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं, जे आहे तेच बोलणे, जे केलेलं आहे तेच बोलणे, आणि जे बोललेलं आहे तेच करणे, याला ऑनेस्टी म्हणतात. सिंपल, बरोबर? फार्मा इंडस्ट्रीमध्ये एक रूल आहे डॉक्युमेंटेशनचा. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस मध्ये कोणी म्हटलं ना, तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस कशी तुम्ही एका वाक्यात एक्सप्लेन कराल, तर त्याच्यामध्ये तसंच एक सिंगल वाक्य आहे, डू व्हॉट एव्हर इज रिटन, राईट व्हॉट एव्हर इज डन, दिस इज ऑनेस्टी. याच्यापेक्षा वेगळं ऑनेस्टी म्हणजे काहीही नाही. डोक्यात एक चालू आहे आणि तोंडाने एक बोलतोय, त्याला ऑनेस्टी म्हणत नाहीत. आणि ते करण्यासाठी तुम्ही स्वतःच विचार करा. डोक्यात मी एक विचार करतोय की समोरचा माणूस मला भेटलाय, आता त्याच्यासोबत बोलताना मी डोक्यात एक विचार करतोय आणि तोंडातून एक बोलतोय, म्हणजे माझ्या ब्रेनला डबल काम करावं लागतंय का? हो ना. मग त्याच्यापेक्षा जर मला जे डोक्यात विचार चालू आहेत तेच बोलायचे म्हणलं तर माझ्या ब्रेनला एकच काम करावं लागलं. त्याचा लोड कमी झाला, त्याचा स्ट्रेस कमी झाला, बरोबर? त्याचा स्ट्रेस कमी झाला म्हणजे आपण फ्रेश राहिलो. म्हणून
नेहमी म्हणतात ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, आणि ऑनेस्टी ऑलवेज पेज यू ऑफ. आज ना उद्या, उद्या ना परवा, जर तुम्ही ऑनेस्टली काम करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ हे निश्चित मिळणार आहे. आणि ते असं मिळणार आहे की तुम्ही अपेक्षा सुद्धा केलेली नसते त्याची. जशी ते लाकूड तोडण्याची गोष्ट आहे ना, आता माझी फर्स्ट स्टँडर्डला मुलगी आहे ना, तर तिच्या त्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये असते ती द वुड कटर स्टोरी, बरोबर ना. त्या नदीतल्या देवीने सुद्धा, परीने सुद्धा त्या बघितलं सोन्याची चांदीची कुऱ्हाड देऊन, पण त्याने घेतली का ती? त्याने काय केलं, त्या सोन्या चांदीची कुऱ्हाड घेऊन काय करायचंय, डोक्याला तापच आहे तो, त्याच्यापेक्षा माझी माझी कुऱ्हाड घेतली, लाकडं तोडली, आम्हाला मी निवांत झालो. सोन्याची चांदीची कुऱ्हाड घ्यायची म्हणजे मग ती सांभाळायला पुन्हा रात्रभर झोप लागणार नाही. फॅक्ट आहे ना. म्हणून त्यानं काय केलं, माझी माझी कुऱ्हाड बरी मला, पण त्यानं ती ऑनेस्टी दाखवली म्हणून त्याला तिन्ही कुऱ्हाडी मिळाल्या की नाही. तशाच पद्धतीने आपण सुद्धा आपलं काम कष्टानं आणि मेहनतीने करत राहायचंय. रिस्पेक्ट काय असतो? ऑनरिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, गिव्हिंग प्रॉपर अट्रिब्युशन अँड ट्रीटिंग कलिग्स आयडियाज अँड कॉन्ट्रीब्युशन्स विथ द डिग्निटी दे डिझर्व. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय असते, तर आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ मला जर एखाद्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आहे असा हा व्हिडिओ पोस्ट करायचा असेल तर त्यासाठी खूप स्टोरेज लागतं. मग मी एक छोटासा त्याच्यामध्ये लीन थिंकिंगनं वे काढला की आपण युट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करू आणि त्याची URL आपण आपल्या लर्निंग पोर्टलमध्ये देऊ, बरोबर. म्हणजे हा व्हिडिओ सध्या तुम्ही युट्यूबवर बघताय, युट्यूबवर शेअरिंग रिस्ट्रिक्ट करायची परमिशन नाहीये. तुम्ही कुठलाही व्हिडिओ कुणासोबतही शेअर करू शकता, बरोबर आहे. या युट्यूबची URL सुद्धा तुम्हाला मिळू शकते, तुम्ही ती URL सुद्धा कुणाला पण देऊ शकता. पण आपण काय सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ हा बिहाइंड द सीन्स प्रो या फर्मची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, हा पेड व्हिडिओ आहे, सांगितले की नाही आपण. मग आता हा व्हिडिओ तुम्ही जर लिंक वापरून किंवा शेअर करून दुसऱ्या विद्यार्थ्यांना दिलात किंवा दुसऱ्या अजून कोणाला दिलात ज्यांनी याचे पैसे भरलेले नसतील, ज्यांनी या प्रोग्रामसाठी ऍडमिशन घेतलेलं नसेल, तर हे काय झालं, अनएथिकल काम झालं ना, बरोबर आहे का चुकीचं आहे? हे एक्झाम्पल दिलं मी फक्त. हे ऑनरिंग द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, आपण ऑनर करायचंय. आपल्याला हा व्हिडिओ कशासाठी मिळालाय, तर शिकण्यासाठी मिळालाय, आपण फक्त शिकून घ्यायचं. ज्याला शिकायचं असेल त्याला सांगायचं कॉन्टॅक्ट विथ बिहाइंड द सीन्स प्रो, आपलं तेवढंच काम आहे ना, बरोबर. गिव्हिंग प्रॉपर अट्रिब्युशन अँड ट्रीटिंग कलिग्स आयडियाज अँड कॉन्ट्रीब्युशन्स विथ डिग्निटी दे डिझर्व. एखादा, मगाशी आपण बघितलं एक्झाम्पल, प्रोजेक्टमध्ये 4 ऍक्टिव्हिटी असतात, आपण एक ऍक्टिव्हिटी केली, बाकी तिघांनी 3 ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. पण जेव्हा ऍक्च्युअल क्रेडिट घ्यायची वेळ येते तेव्हा आपण काय म्हणतो, त्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या आयडिया माझ्याच आहेत आणि सगळा प्रोजेक्ट मी एकदम व्यवस्थित रन केलाय, मग बाकी तिघांनी काय केलं, टाइमपास. नाही ना, तिथं म्हणता आलं पाहिजे की हा प्रोजेक्ट आम्ही चौघांनी मिळून डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे. रिस्पेक्ट देता आला पाहिजे, कारण आपण एका आपल्या सेशन मध्ये सुद्धा बघितलेलं होतं, ट्रीट अदर्स द वे यू वॉन्टेड टू बी ट्रीटेड. लोकांना अशा पद्धतीने ट्रीट करा की जे तुम्हाला अपेक्षित आहे की लोकांनी तुम्हाला कसं ट्रीट करावं. रिस्पेक्ट द्यायचा तर रिस्पेक्ट मिळेल, बरोबर. आणि तिसरं आहे अकाउंटेबिलिटी, ओनिंग युअर वर्क कम्प्लिटली इन्क्लुडिंग इट्स फ्लॉज. बऱ्याचदा मी असे लोक बघितलेले आहेत माझ्या एक्सपिरियन्स मध्ये. आता हा फॉर एक्झाम्पल या 4 जणांचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे, मार्क्स सुद्धा या प्रोजेक्टला चांगले मिळाले, तर काय म्हणणार, हा मी केला, मी याच्यामध्ये या दुसऱ्या मेंबरला मी अशी हेल्प केली, तिसऱ्या मेंबरला मी अशी हेल्प केली, चौथ्या मेंबरला मी अशी हेल्प केली, सगळं सांगणार. पण एखादी चूक झालेली सापडली तर तिथं म्हणणार नाही, माझं एवढंच टास्क होतं, बाकी ते 3 टास्क त्यांना माहिती, बाबा मला माझ्या टास्क मध्ये काही चूक नाही ना. ओके, मग मी ठीक आहे,
पण तेव्हा तू लीडर व्हायचा प्रयत्न करत होता का नाही तुम्ही? बरोबर आहे की नाही? जेव्हा सक्सेस वाटत होतं तेव्हा. मग एखादी चूक निघाली म्हणून तुम्ही सक्सेस म्हणजे लीडर व्हायचं नाही का? सोडून द्यायचं का सगळं? जसं तुम्हाला सक्सेस एन्जॉय करायचं आहे तसं तुम्हाला फेल्युअर सुद्धा एन्जॉय करता आलं पाहिजे. यू मस्ट टेक अकाउंटेबिलिटी ऑफ द एंटायर वर्क इन्क्लुडिंग इट्स फ्लॉज. दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा आपण जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर जी क्रेडिबिलिटी तयार होते. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटत असतं की आपल्याकडे कोण बघतंय, पण लोकांचं लक्ष असतं. मध्ये लक्ष असतं म्हणजे काय, ते बघतात की अरे यार काहीतरी यांच्या प्रोजेक्टमध्ये मिस्टेक झाली आहे आणि हा ब्लेम करत नाहीये, हा लीडर आहे प्रोजेक्टचा हा, पण हा ब्लेम करत नाहीये, हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याच्यावर काहीतरी काम करायचा प्रयत्न करायला लागलाय. लीडरशिपचा फार मोठा पिलार आहे म्हटलात तरी चालेल हा, अकाउंटेबिलिटी. आपली टीम बऱ्याचदा चुका करणार. आपल्या हाताखाली जर का 100 एम्प्लॉई असतील, 100 जाऊ द्या 10 असले, तर ते 10 सुद्धा 100 चुका करण्यासाठी कॅपेबल आहेत. आणि त्यांनी केलेली चूक म्हणजे तुम्ही केलेली चूक, कारण तुम्ही प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेले नाहीत. दिले असतील कदाचित, त्यांची चूक झाली असेल, व्हॉट एव्हर इट इज, इन्व्हेस्टिगेट करावं लागेल नंतर, पण तुम्ही त्या चुकीचे रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन आहात आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता आली पाहिजे. ह्यालाच म्हणतात वर्क प्लेस एथिक्स. द एथिक्स डिसिजन फ्रेमवर्क. कुठलाही डिसिजन घेताना आपल्याला हे 4 प्रश्न विचारायचे आहेत. कुठलाही डिसिजन घेताना, कुठलीही ऍक्टिव्हिटी स्टार्ट करताना, इज धिस ऍक्युरेट अँड ट्रूथफुल. आपण जी ऍक्टिव्हिटी करणार आहोत ती बरोबर आहे का आणि ती सत्याला धरून आहे का, हे आपल्याला आन्सर मिळालं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे कम्फर्टेबल इफ पब्लिक. जेव्हा आपण खोटं बोलतो ना, तेव्हा आपण कानात बोलतो करून, किंवा आपण एखाद्याला साईडला घेऊन एकांतात बोलतो. पण जेव्हा आपण खरंच बोलतोय, जेव्हा आपल्या बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीच आहे, कुठल्याही प्रकारचं चुकीचं राजकारण नाहीच आहे, तेव्हा आपण ती गोष्ट जगाच्या पुढ्यात कुठेही बोलू शकतो. फॅक्ट आहे ना? मग आपल्याला ते पण प्रश्न विचारायचा की मी ही जी ऍक्टिव्हिटी करायला लागलोय ती ऍक्टिव्हिटी कम्फर्टेबल इफ पब्लिक आहे का? म्हणजे लोकांच्या जर ती नजरेस आली, या जगाच्या समोर जर का ती आली ऍक्टिव्हिटी, तर कम्फर्टेबल राहू शकतो का मी? तिसरा प्रश्न आहे वुड आय प्राऊडली एक्सप्लेन एनिथिंग. म्हणजे सक्सेस आणि फेल्युअर दोन्ही गोष्टी मी प्राऊडली एक्सप्लेन करू शकतो का? प्राऊडली हा शब्द महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. आपण प्राऊडली त्याच गोष्टी एक्सप्लेन करू शकतो ज्या आपण एथिकली करतो. तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा एखाद्या गोष्टीचा. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल खरं बोलता आणि प्राऊड सांगता ना, तर तुम्ही त्या गोष्टीबद्दल प्राऊडली सांगू शकता कुणालाही. जसा मी प्राऊडली माझ्या एक्सपिरियन्स मधल्या गोष्टी सांगत असतो. आय एम प्राऊड ऑफ दॅट. मी चुका केल्या, पण एक चूक मी कधीच रिपीट नाही केली. नेहमी दुसरी डिफरंट चूक, काहीतरी नवीन. आणि जे काहीतरी नवीन करतात त्यांच्याकडून चुका होतात. बरोबर ना? पहिल्यांदा एक चूक झाली, त्यातून शिकलो, ती चूक पुन्हा रिपीट नाही झाली कधी आयुष्यात. हे मी प्राऊडली तुम्हाला सांगू शकतो. आणि लास्ट क्वेश्चन आहे रिस्पेक्ट राईट्स अँड प्रॉपर्टी. आणि ह्या ऍक्टिव्हिटीमुळं कुणाच्या अंतःकरणाला किंवा कुणाच्या राईट्सला किंवा कुणाच्या प्रॉपर्टीला धक्का लागणार नाहीये ना, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आपण सगळ्यांना ह्या ऍक्टिव्हिटी मधून सगळ्यांना आपण रिस्पेक्ट देतोय का, हे बघता आलं पाहिजे. हे 4 प्रश्न विचारले, ह्या 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली, तर आपण जे ऍक्टिव्हिटी करणार आहोत ती ऍक्टिव्हिटी वर्कप्लेस एथिक्सला अलाइन्ड आहे. परफेक्ट, व्हेरी गुड. आता एक आपण रिअल वर्ल्ड केस स्टडी बघू, ज्याच्यामध्ये
तुम्ही बघू शकता सेंटेन्स काय लिहिलंय. I discovered a calculation error in a client report that made our results look significantly better than they actually were. एक छोटासा कॅल्क्युलेशन एरर होता आणि त्या कॅल्क्युलेशन एररमुळं जे माझे रिझल्ट्स 98-99% दिसतायत सध्या ते बरोबर नाहीयेत. माझा ऍक्च्युअल रिझल्ट येतोय फक्त 93 किंवा 94%, 93-94% येतोय. पण कॅल्क्युलेशन एररमुळे काय झालंय, 98-99% दिसतोय एरर रिझल्ट. बरोबर. द रिपोर्ट वॉज ऑलरेडी अप्रूव्ड अँड रेडी टू सेंड. रिपोर्ट ऑलरेडी अप्रूव्ह झाला होता आणि ही मिस्टेक कोणाच्याही लक्षात आलेली नव्हती, पण मला ती कळली मिस्टेक. आय फ्लॅग्ड इट टू माय मॅनेजर इमिडिएटली. वी डिलेड डिलिव्हरी बाय 2 days. आता हे इतकं सिंपल आहे का? मी माझ्या मॅनेजरने जाऊन सांगितलं. मॅनेजर इमिडिएटली ऍक्सेप्ट करणार आहेत का? मॅनेजरनी पण व्हेरीफाय केलं. त्यांनी थोडे ओरडले. ओरडणारच, चूक केली म्हणल्यावर ओरडा खावाच लागणार, पर्याय नाहीये. बरोबर ना? चूक झाली आहे म्हणजे ओरडा खावा लागणार. थोडाफार ओरडले ते, पण त्याच्यानंतर इमिडिएटली त्यांनी काय केलं, क्लायंटला सांगितलं आम्हाला अजून 2 दिवस लागतील हा रिपोर्ट सबमिट करण्यासाठी. बरोबर. आम्ही त्या 2 दिवसामध्ये काय केलं, तो डेटा करेक्ट केला, डिस्क्लोज्ड द रिव्हिजन टू द क्लायंट. म्हणजे हा 2 दिवसाचा डिले का झालेला आहे आणि रिपोर्ट आम्ही का रिवाइज करतो आहोत हे आम्ही क्लायंटला सुद्धा सांगितलं. की छोटासा कॅल्क्युलेशन एरर होता, त्याच्यामुळे 94% जो रिझल्ट यायचा होता तो 99 दिसत होता, हे आम्ही क्लायंटला सुद्धा सांगितलं. दे अप्रिशिएटेड द ट्रान्सपरन्सी. त्यांना आवडलं ते. द मोमेंट डिफाइंड माय ट्रॅजेक्टरी ऍट द कंपनी. कंपनीमध्ये सुद्धा मला रिस्पेक्ट मिळाला. माझ्या मॅनेजरला रिस्पेक्ट मिळाला. बरोबर. म्हणून फार महत्वाची ही गोष्ट. थोडासा आपल्याला त्रास होईल, पण तो थोडासा त्रास थोडासा पुरताच लिमिटेड राहील. जर आपण एखादी गोष्ट लपवून ठेवली, जर एखादी गोष्ट आपण हाईड करून ठेवली, तर लाईफ लॉंग आपल्याला त्या गोष्टीचा त्रास हा होणार आहे. जर ती गोष्ट न लपवता आपण ट्रान्सपरंटली सांगून टाकली, तर जो काही त्रास होणार आहे तो त्या वेळेपुरता मर्यादित असतो. आणि त्या लपवलेल्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी 10 लोक तयार असतात. तुम्ही बघू शकता, एखादी पॉलिटिक्स वरची तुम्ही एखादी वेब सिरीज बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एखादी छोटीशी चूक त्यांनी स्वतः लपवलेली असते आणि ती दुसऱ्या कोणाला तरी माहिती असते. तो माणूस त्या चुकीचा कसा फायदा घेतो हे तुम्ही एखाद्या वेब सिरीज मध्ये बघू शकता. आणि मग त्यातून तुम्ही शिकायचंय. नुसती वेब सिरीज एंटरटेनमेंट म्हणून नाही बघायची, त्यातून शिकायचंय की आपण एखादी छोटीशी चूक केली, छोटीशी गोष्ट लपवली आणि ती कशा पद्धतीने आपल्यावर बूमरँग करून माघारी येते हे तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळेल. द टेम्पटेशन म्हणजे कसं असतं, एखादी चूक सापडली तर या सिनेरिओमध्ये तो हे काय करू शकत होता एम्प्लॉई, स्टे सायलेंट. द एरर बेनिफिटेड द टीम. कारण ऑलरेडी 94च्या 99% रिझल्ट दिसतोय. बरोबर. नो वन वुड हॅव नोन. शॉर्ट टर्म गेन विथ 0 व्हिजिबल रिस्क. जस्ट इमॅजिन, कुणालाही आता तो समजलेला नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जो एरर आहे तो कुणालाही समजलेला नाही. क्लायंटला पाठवून दिला आणि क्लायंटच्या टीम मधल्या एखाद्या माणसाला जर का तो एरर सापडला असता तर काय आपली इमेज राहिली असते आपल्या कंपनीची. छोटासा कॅल्क्युलेशन एरर सुद्धा तुम्हाला सापडत नाही असं विचारलं असतं. पण त्याच ठिकाणी एथिकल चॉईस काय होती, स्पीकअप. त्यानं सांगितलं, करेक्ट द रेकॉर्ड. त्यानं कॅल्क्युलेशन सगळं करेक्ट केलं. ऍक्सेप्ट द शॉर्ट टर्म डिस्कम्फर्ट. त्याला त्या दिवशी तो त्या रिपोर्ट मधून फ्री होणार होता. बरोबर आहे. पण त्याने काय केलं, अजून 2 दिवस त्या रिपोर्टवर काम करण्याची चॉईस केली. 2 दिवस अजून त्यानं त्या रिपोर्टवरती काम केलं, जे की थोडं डिस्कम्फर्टेबल होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं, बिल्ड लॉंग टर्म क्रेडिबिलिटी. काय झालं, क्लायंट सोबत जे काही रिलेशन आहेत ते अजून स्ट्रॉंग झाले. मॅनेजर सरांच्या सोबत जे काही रिलेशन आहेत ते सुद्धा अजून स्ट्रॉंग झालेले आहेत या एम्प्लॉईचे. बरोबर. शॉर्टकट वापरून हे झालं नसतं. नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला.
Your quick win. Do this right now. Pause the video once I complete my instructions and then implement it. Audit your last report or submission. Open the last document, presentation or assignment, whatever you have submitted. Review every data point, citation and claim. Ask yourself, is every single element accurate and properly attributed? If you find even one gap, correct it immediately, even if no one has noticed yet. Same scenario आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही एखादं काम, जे काही कामं केली असतील, जे काही असाइनमेंट रिपोर्ट वगैरे काही असेल, ते तुम्ही पुन्हा चेक करा. त्याच्यामध्ये एखादी जरी चूक सापडली, जी कुणालाही नव्हती सापडली, ती चूक तुम्ही लगेच करेक्ट करून घ्या. राईट युअर पर्सनल एथिक्स स्टेटमेंट. हे फार महत्वाचं आहे. In two or three sentences, write down what kind of professional you commit to being. मला कशा पद्धतीचं प्रोफेशनल व्हायचं आहे हे तुम्ही लिहून एक 2 ते 3 वाक्यामध्ये लिहायचं आहे. I will never present data I cannot fully verify. ज्या गोष्टीबद्दल मला 100% माहिती नाहीये ती गोष्ट मी कधीच प्रेझेंट करणार नाही. I will credit others. मी नेहमी दुसऱ्यांना रिस्पेक्टनं वागवेन. हे आपण मनावरती बिंबवून ठेवणं गरजेचं आहे. पेपरवर लिहिल्यापेक्षा आपण आपल्या मनावरती लिहूया त्या गोष्टी. ओके. आणि काय लिहिलं इथं? अदर्स वर्क बिफोर माय ओन. आय विल चूज ॲक्युरसी ओव्हर कन्व्हिनियन्स. सेव्ह इट, रिव्हिजिट इट वीकली. ॲक्युरसी पाहिजे, कन्व्हिनियन्स नाही. त्याला 2 दिवस पुढचं दुसरं काम करता आलं असतं, पण त्यानं 2 दिवस पुढचे हाच रिपोर्ट करेक्ट करण्यावरती विश्वास ठेवला. चॉईस त्याची अशी होती. त्याच्यामुळे त्याचं लॉंग टर्म रिलेशन्स बिल्ड झालं. बरोबर आहे ना? होमवर्क काय आहे तुमचा आजचा? आयडेंटिफाय वन कॉन्फिडेन्शियलिटी बाउंड्री. राईट डाऊन वन टाइप ऑफ इन्फॉर्मेशन ॲट युअर वर्कप्लेस और कॉलेज दॅट should never be shared outside its intended audience. Define why it matters. म्हणजे आता इथं आपल्याला एखादी कॉन्फिडेन्शियल न्यूज जी कॉलेजमध्ये असेल किंवा वर्कप्लेसमध्ये असेल, ती तुम्हाला बघायची की ठराविक लोकांच्या बाहेर ही गोष्ट गेली नाही पाहिजे. रिसर्च IP गाईडलाईन्स इन युअर फील्ड, वेदर इंजिनिअरिंग, IT, फार्मसी और कॉमर्स. फाइंड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी स्टँडर्ड्स स्पेसिफिक टू युअर इंडस्ट्री. बुकमार्क देम. म्हणजे असे इमेजेस असतात बघा, कॉपीराईट केलेल्या वगैरे, अशा पद्धतीनं शोधायचं ते. डॉक्युमेंट अ शॉर्टकट यू हॅव टेकन. ऑनेस्टली एखाद्या कामात किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये, एखाद्या असाइनमेंटमध्ये तुम्ही घेतलेला शॉर्टकट बद्दल तुम्हाला लिहून काढायचंय. ऑनेस्टली लिहायचंय हे. आणि ते तुम्ही कसं पद्धतीनं करेक्ट करता आलं असतं तुम्हाला ते आजचं फ्रेमवर्क वापरून, या सेशन मधलं फ्रेमवर्क वापरून हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहायचं आहे. शेअर युअर इथिक्स स्टेटमेंट. इथिक्स स्टेटमेंट आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने लिहायचं आणि ते सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे. आणि ऑब्झर्व अँड रेकॉर्ड. दिस वीक नोटिस वन एक्झाम्पल ऑफ एथिकल और अनएथिकल बिहेवियर इन युअर एन्व्हायरमेंट. रेकॉर्ड व्हॉट हॅपन्ड, द आउटकम अँड व्हॉट यू लर्न. आणि ह्याच्यासाठी एन्व्हायरमेंटमध्ये जर का शोधायचं म्हणलं तर थोडं अवघड जाईल तुम्हाला. एखादी वेब सिरीज बघितली पॉलिटिक्सवरची तर तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील. ओके. आजच्या दिवसाचे आपले 3 की टेकअवेज काय काय आहेत? युअर रेप्युटेशन इज बिल्ट इन द स्मॉल मोमेंट्स. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे क्षण असतात, छोटे छोटे डिसिजन्स असतात, तिथं आपले रेप्युटेशन बिल्ड होत असतं. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा एखादा रिपोर्ट सबमिट करू किंवा एखाद्या वेळेला एखाद्या माणसासोबत बोलू किंवा एखादा डिसिजन आपण घेऊ, तेव्हा प्रत्येक वेळेला आपली ऑनेस्टी बघितली जाणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये एक वाक्य होतं की रायगडावर कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. म्हणजे काय? तर मी काल पण ऑनेस्टली वागलो होतो आणि मी आज पण ऑनेस्टलीच वागणार, उद्या पण मी ऑनेस्टलीच वागणार. ओके. पण ऑनेस्ट जो कोणी वागतो त्याची रेप्युटेशन एकदम नेहमी हाय लेवललाच असते. एथिक्स इज
competitive advantage. In a world where many cut corners, the person who consistently does the right things stands out. जेव्हा आपण द राईट थिंग करत असतो प्रत्येक वेळेला, मुद्दा म्हणतो द राईट थिंग, तेव्हा आपण सगळ्या पब्लिक मधून उठून दिसतो. The framework works when you use it. The 4-question ethics filter is only powerful if you apply it before decisions. आपण नेहमी प्रत्येक सेशन मध्ये सांगतो हे सेशन बघून, व्हिडिओ बघून किंवा ऐकून काहीही होणार नाहीये. यू मस्ट स्टार्ट इम्प्लिमेंटेशन. जे फ्रेमवर्क तुम्हाला दिलेलं आहे ते प्रत्येक वेळेला कुठलंही काम करताना आपण हे फ्रेमवर्क वापरलं पाहिजे. ते काम झाल्यानंतर किंवा तो डिसिजन घेऊन झाल्यानंतर जर का तुम्ही फ्रेमवर्क वापरलं तर त्याचा काही फायदा होणार नाहीये. With that saying, thank you so much, and I would like to tell you something honestly. I'm trying my level best to share everything that will help you in every minute of your professional life. And this is my honest statement for you. With that saying, keep practicing, keep studying, keep leading, and keep speaking. Thank you so much.